रायगड जिल्ह्यात धक्कादायक आर्थिक गैरव्यवहाराचा आणखी एक प्रकार समोर आलाय। पोलीस पाटलांच्या मानधनातील तब्बल 2.25 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचं उघड झालं असून हा घोटाळा थेट पोलीस अधीक्षक कार्यालयातच झाल्यानं खळबळ उडाली आहे। रायगड जिल्ह्यात पोलीस पाटलांच्या मानधनात 1,78,29,300 रुपये लाटल्याचा मोठा घोटाळा उघडकीस आलाय। हा अपहार पोलीस अधीक्षक कार्यालयातील एका कनिष्ठ लिपिकानं केल्याचं स्पष्ट झालंय। अलिबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। हा लिपिक लेखा शाखेत कार्यरत होता आणि जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटलांचे मानधन काढण्याचं काम त्याच्याकडे होतं। या अधिकाराचा गैरफायदा घेत त्यानं बनावट नावांनी मानधनाची बिलं काढली आणि ती रक्कम स्वतःच्या तसंच इतर व्यक्तींच्या खात्यात वळती केली। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अपहारातील मोठी रक्कम थेट लिपिकाच्या पत्नीच्या खात्यात जमा करण्यात आल्याचं तपासात समोर आलंय। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 316(5), 3118(4), 336(3), 337, 338, 339 आणि 344 अंतर्गत 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस निरीक्षक किशोर साळे पुढील तपास करत आहेत। याआधीच काही महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेत पाणी पुरवठा आणि ICDS विभागात 4.5 कोटींचा भ्रष्टाचार उघड झाला होता आणि आता पुन्हा सरकारी कार्यालयातच मोठा अपहार समोर आल्यानं नागरिकांमध्ये संताप आहे। घोटाळा एवढा मोठा असताना विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची भनकही कशी लागली नाही याबद्दल मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा अशी मागणी जोर धरत आहे। पोलीस पाटलांच्या मानधनात झालेल्या लाखो कोटींचा अपहार हा गंभीर प्रकार असून पुढील तपासात आणखी किती नवे धागेदोरे समोर येतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।